ज्या महिलांची नावे बचत गटामध्ये नसतील त्या महिलांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व तसेच राशन कार्ड योजना व भविष्यात येणाऱ्या सगळ्या काही सरकारी योजना ह्या बंद होतील। सर्व गावकऱ्यांना कळण्यात येते की उद्या सकाळी ठीक 11 वाजता ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे। बचत गटामध्ये सामील व्हावे। बातमी लाडकी बहीण संदर्भातली। लाडकी बहीण योजनेचा लाभ आता बंद होणार का यासारख्या नानाविध चर्चा आता उपस्थित होत आहेत। कारण खामगाव तालुक्यामध्ये जवळपास अजब फतवे निघालेले आहेत। बचत गटामध्ये समाविष्ट न झाल्यास योजनेचा लाभ थांबणार आहे। गावामध्ये दवंडी देत नागरिकांना वेठीस धरण्यात आलाय। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये ग्रामसेवकांकडून अजबच फतवा काढण्यात आलाय। जवळपास 7 ते 8 गावांमध्ये दवंडी देत गावकऱ्यांना दिशाभूल करून वेठीस धरलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। बचत गटामध्ये समाविष्ट न झाल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवला जाईल अशी दवंडी सुद्धा गावामध्ये दिली जाते। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची जी बातमी आहे ती समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आता जो लाभ आहे तो बंद होणार का या समोरचा जो प्रश्न आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींसमोर आलेला आहे। कारण आपण न्यूज बघू शकता, या न्यूजमध्ये असे सांगण्यात आहे की गावागावामध्ये जी दवंडी आहे ते पेटवण्यात येत आहे। असे सांगण्यात येत आहे की ज्या बहिणी बचत गटामध्ये असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे ज्या बहिणींनी अजूनपर्यंत बचत गटाचा जो लाभ आहे तो घेतलेला नाहीये त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात येत आहे। कारण आपण बघू शकता की ज्या महिला बचत गटमध्ये असतील म्हणजे ते खेडेगावामध्ये आहेत, त्यांचं उत्पन्न कमी आहे असे धरले जाते, त्यासाठीच त्यांना बचत गटाची आवश्यकता असते। म्हणजेच त्यांना त्यामार्फत जे कर्ज असतात ते सहजरित्याने उपलब्ध होत असतं। तर यासाठी बहुतेक गावांमध्ये दवंडी काढण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अशी घोषणा करण्यात आली आहे की ज्या बहिणींनी अजूनपर्यंत बचत गटाचा लाभ घेतलेला नाहीये त्या बहिणींची जी योजना आहे ती बंद करण्यात येणार आहे। तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे किंवा ज्या ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या ग्रामसभा आहे तिथे उपस्थित राहायचं आहे। त्यामार्फत तुम्हाला बचत गटामध्ये सामील होण्यासाठी जे फॉर्म आहे ते भरून घ्यावे लागणार आहे आणि बचत गटामध्ये सामील झाल्यानंतरच तुमची जी योजना आहे ती कंटिन्यू पुढे चालू ठेवली जाईल असं सुद्धा त्यामध्ये सांगण्यात येत आहे। तर बहुतेक ठिकाणी अशी कुठल्याही प्रकारची जी बातमी आहे ती समोर आलेली नाही, तर नेमके काही गावं आहेत त्यामध्ये असं फतवा काढण्यात आलेला आहे।